निकाल झाला, तो निकाल जर तुम्हाला मान्य नसेल तरी त्यात सुद्धा तुम्ही दिवाणी कोर्टामध्ये डिक्लेरेशन सूट आणून तो आदेश कसा बेकायदेशीर आहे. कारण मामलेदार कोर्ट ॲक्टमध्ये बऱ्याच वेळा असं होतं की जे तहसीलदार आहेत हे अर्जदाराचं म्हणणं घेतात, प्रतिवादीचं म्हणणं घेतात, दोघांचं म्हणणं घेतल्यानंतर डायरेक्ट युक्तिवाद घेतात, पंचनामा वगैरे झालेला असतो आणि त्यातूनच निकाल देत असतात. जे सरतपास असतो, उलट तपास, म्हणजे त्या पूर्ण जी प्रोसिजर चालायला पाहिजे, प्रॉपर प्रोसिजर, त्या प्रॉपर चॅनलमध्ये ती ट्रायल चालत नाही. आणि ही जी गोष्ट आहे तुम्हाला दिवाण कोर्टामध्ये फायदेशीर ठरू शकते, ज्यामध्ये तुम्हाला तहसीलदाराने जी केस चालवली ती योग्य पद्धतीने चालवली नाही असं म्हणून तुम्ही त्यामध्ये लगच्या लगे स्टे देखील घेऊ शकता. म्हणजे तुम्ही जरी 5-2 प्रमाणेचा जरी निकाल असला तरी सुद्धा तुम्ही चॅलेंज करू शकता आणि स्टे मिळवू शकता. आणि जरी 143 प्रमाणेचा जरी असला सर्वे नंबरचा रस्ता, नवीन रस्ता, तरी सुद्धा 143 कलम 4 प्रमाणे तुम्ही त्यामध्ये स्टे घेऊ शकता. आता यासाठी जे दावा तयार करत असतो हा डिक्लेरेशन सूट करावा लागतो, ज्यामध्ये तुम्हाला तहसीलदाराचा निकाल हा बेकायदेशीर कसा आहे